स्थित आहेत. नक्कीच प्लीज आपण या समालोचन कक्षामध्ये बसून इथून या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तर सेकंड राऊंडची पहिलीच मॅच आपल्याला पाहायला मिळते. साई सुदर्शन गोठणपूर तर एकीकडे वज्रेश्वरी कृपा तांदुळवाडी. चला तांदुळवाडी संघाचा 12वा प्रतिनिधी आपण पाठवा. वज्रेश्वरी कृपा तांदुळवाडी संघ आपण आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे प्लीज. तसंच आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती श्यामराव सातवी सर उपस्थित आहेत. तर अल्पेश सरांच्या शुभ हस्ते मात्र पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत सन्मान करूया. चला कॅमेरामॅन इथे जरा फोकस करा आपण व्यासपीठाकडे. इथून आपण पाहिलं तर व्यासपीठाकडे कॅमेरा करायचा आहे. आपण पाहू शकाल श्यामराव सातवी साहेब उपस्थित आहेत. तर अल्पेशजी सरांच्या शुभ हस्ते मात्र पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचाही सन्मान करणार आहोत. मॅच ऑन करायचे. तर आपण पाहू शकाल दिलीप आणि सूरज जोडी आपण पाहतात. तर अमित गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला आपण पाहू शकाल सूरज. तर आपण पाहू शकाल मुख्य व्यासपीठावरती अल्पेश सर उपस्थित आहेत. तर धनराजजी पटेल सरांना मी विनंती करणे आपण आपल्या शुभ हस्ते मात्र पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही स्वागत सन्मान करायचं आहे. कॅमेरामॅन पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठाकडे कॅमेरा करायचा प्लीज आपण. इथून आपण पाहिलं तर अल्पेश सर उपस्थित आहेत या व्यासपीठावरती. तर मी धनराज पटेल सरांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते मात्र पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. तर नक्कीच यावेळेस पहिलाच चेंडू डॉट चेंडू आलाय आणि इथून मात्र आपण पाहिलं चांगली सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर अमित आहे. त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी करेल बघूया. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू हाताळलाय. अचूक लाईन लेंथ मेंटेन केली जाते. इथून आपण पाहिलं काय कमालीची गोलंदाजी. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये मला गोलंदाजी मार्कवरती का आणलाय हे दाखवून देताना पॉवरफुलच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी ही आपल्याला अमितच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथून जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळाला आहे. परंतु यावेळेस एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर धावफलक जर आपण पाहिलं तर नक्कीच एक या आकड्यावरती या आकड्यावर मात्र आपण पाहिलं धावफलक गेलंय. कारण इथून मात्र संघाचं खातं ओपन केलं गेलं. कुठेतरी पाहिलं सुरुवातीचे 2 चेंडू अप्रतिम हाताळले गेले बॅक टू बॅक आणि बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळला गेलाय. संघाचं खातं ओपन केलं गेलं. इथून आपण पाहिलं तर काय कमालीचा चेंडू. भन्नाट वेग आहे या गोलंदाजाकडे आणि त्या अनुषंगाने चांगला चेंडू हाताळलाय. इथून मात्र उद्ध्वस्त पतन गडी बाद. यावेळेस आपण पाहिलं तर काय कमालीचा फटका होता. परंतु यावेळेस जोरदार बॅट फिरवली होती पण कुठला संपर्क झाला नाही. आणि इथून आपण पाहिलं थोडासा बेट झाला फलंदाज आणि इथून विकेटचं पतन गॉन. यावेळेस पहिला विकेट बाद झालाय. कुठेतरी मात्र पॉवर प्लेच्या बंधनामध्ये जर आपण पाहिलं अमितचं कौतुक करावं लागेल ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय. अप्रतिम चेंडू हाताळले गेले. अचूक लाईन लेंथ मेंटेन केले गेले आणि आपण जर पाहिलं तर अचूक टप्प्याचा भेदक मारा हे अमितकडून शिकावं. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर किसन यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 45 नंबरचा हा फलंदाज आपण पाहू शकाल. तर एकीकडे अमित अप्रतिम गोलंदाजी करतोय. सुरुवातीचे 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आले. त्यानंतर सिंगल. यावेळेस विकेट. आपण एकंदरीत आपण पाहिलं तर 15-20 पावलांचा रनअप आणि भन्नाट वेग मात्र आहे या गोलंदाजाकडे. त्या अनुषंगाने चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस चांगला फटका आहे. बघूया नोमास लांडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमेरेषे लगत जाते चेंडू. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा एक कॉल पाहायला मिळतोय आणि बघूया इथून नक्कीच गुड रन इन बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. पंच किती 2 का 3 धावा घेतल्या? 3 धावा.
सॉरी 3 धावा इथून घेतल्या गेल्यात. धावसंख्येमध्ये धावसंख्या 3 ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. त्यावेळेस क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आणि इथून पाहिलं तर षटक समाप्त झालंय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 6 चेंडूंच्या समाप्तीमागे धावफलक जर आपण पाहिलं तर नक्कीच जाऊन पोहोचलं 4 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. इथून नवीन गोलंदाज बघूया कोण असेल गोलंदाजी मार्कवरती. पुढील गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती इथून आपण पाहता येतात सिद्धीस आलाय. बघूया पुढचे 6 चेंडू सिद्धीसच्या माध्यमातून हाताळले जातील. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय आणि 2 धावा या परिपूर्ण होताना आपण पाहतात. धावसंख्या जर आपण पाहिली 2 ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचते 6 या आकड्यांवरती. दुसरं षटक जर आपण पाहिलं तर नक्कीच प्रगती पथावरती आहे. इथं जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र काही कमालीचा चेंडू हाताळलाय. अप्रतिम लाईन लेंथ मेंटेन केली गेले. यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते काय कमालीची गोलंदाजी. कारण कुठेतरी मात्र पाहिलं आपण मोठे फटके खेळण्याचा जो मानस आहे तो कुठेतरी थांबवला गेलाय. मोठे फटके खेळू दिले जात नाही. यावेळेस आतापर्यंत पाहिलं दुसरं षटक प्रगती पथावर सिद्धेशच्या माध्यमातून षटक हाताळलं जाते आणि धावफलक कुठेतरी स्थिरावलं गेले 6 या आकड्यावरती. इथून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. इथून जर आपण पाहिलं अचूक लाईन्स मेंटेन केले त्याचा टप्प्यांवरती बेधक मारा केला जातोय. परंतु फलंदाज थोडासा बीट होते की कशा प्रकारे हे चेंडू हाताळले जातात काही समजत नाहीये. इथून कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडूची सांगता होत आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते सिद्धेशच्या माध्यमातून. यावेळेस लाऊड अपील होती परंतु फेटाळून लावली. इथून आपण पाहिलं तर वाईटचा इशारा पंचांचा. खराब चेंडू अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक जर आपण पाहिलं तर नक्कीच जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅट खेळायचा प्रयत्न. चेंडू कार्पेटला रोल करतोय. 1 धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचाही कॉल केला गेलाय आणि इथून आपण पाहिलं तर 2 धावा ह्या परिपूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. एकंदरीत जर आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे आणि 9 धावा धावफलकावरती. कुठेतरी मात्र धावा बनवायचा प्रयत्न आहे परंतु मोठे फटके खेळू दिले जात नाही. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस मोठा फटका खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे. इथून मात्र चुकीच झालंय. यावेळेस मात्र झेल टिपलाय. विकेटचं होते पतन गन. थँक्यू डिझ थँक्यू. एकंदरीत जर आपण इथून पाहिलं तर नवीन फलंदाज दाखल झालाय तो म्हणजे आपण पाहिलं तर यावेळेस धीरज. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय आणि धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 संघांमध्ये आपण पाहतोय कडवी लढत. एकीकडे साई सुदर्शन गोठणपूर आहे
तर वज्रेश्वरी कृपा तांदुळवाडी यावेळेस भन्नाट वेग तेज थर्रार चेंडू हाताळला गेलाय. इथून मात्र आपण पाहिलं डॉट चेंडू आलाय. षटक समाप्त झालं. यावेळेस 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 12 चेंडूंच्या समाप्तीमागे धावफलक जर आपण चेक केला तर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 गडी बाद झालेत. यावेळेस पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. येईल पुढील गोलंदाज तोपर्यंत देऊया डीजेला संधी. ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे थँक्यू. गोलंदाजी मार करते जर आपण पाहिलं इथून राज आलाय. तिसरं षटक प्रगती पथावरती आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 9 धावा या धावफलकावरती जाऊन पोहोचले. एकंदरीत जर आपण पाहिलं तर आतापर्यंत मात्र 9च धावा पाहायला मिळतात. कारण यावेळेस आपण कुठेतरी पाहिलं तर ते बांधून ठेवले गेले फलंदाजांना मोठे फटके हे खेळू दिले जात नाहीये. अप्रतिम गोलंदाजी साईद सुद्धा गोठणपूर संघाकडून पाहायला मिळते. इथून आपण पाहिलं तर पंच आमच्यापर्यंत उडत आहेत. यावेळेस इशारा देत आहेत. खराब चेंडू अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या जर आपण चेक केली तर नक्कीच 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. तिसरं षटक प्रगती पथावरती पहिला चेंडू खराब चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस कट केलाय चेंडूला. वॅकेडेराला चेंडू जातोय. इथून चेंडूला रोखला जाईल का बघूया. सीमेरेषेलगत चाललाय चेंडू. चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. इथून आलाय चौकार 4 डीजे. थँक्यू डीजे थँक्यू. यावेळेस आपण पाहिला चौकार आलाय. त्या चौकाराने धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक जाऊन पोचलं 14 या आकड्यांवरती. पहिला चेंडू खराब. तदनंतर हा इथून चौकार आलाय. यावेळेस उडवलाय परंतु आपण पाहूया शतकशे पोहोचेल का. इथून मात्र चुकी केली जाणार नाही. यावेळेस मात्र चांगला झेल टिपलाय. अमित मात्र चेंडूच्या खाली येतोय. विकेटचा पातळ गन अँड डीजे. थँक्यू डीजे. जास्त टीम मीटिंग नाही आहे प्लीज. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. अजूनही मॅच बाकी आहेत. यानंतर होणार आहेत मोठी मॅच. बिग बॅटल काटे की टक्कर. जय बजरंग सातपाडी ब. तर एकीकडे आपण पाहणार आहोत शिवनेरी रोडखड ब. या 2 संघांना बसेल कडवी लढत आपण पाहणार आहोत. कोण असेल कोणावर भारी हे नक्कीच पाहायला मिळेल. इथून वळूया मैदानाच्या आतमध्ये. आता जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला आणि धावफलक जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. हलक्याने कट केलं चेंडूला. इथून मात्र बघूया. यावेळेस 1 धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाते आणि धावून पोचते 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत जर इथून आपण पाहिलं तर कुठेतरी मात्र 35-40 धावा बनवणं महत्त्वाचं असेल. कारण साई सुदर्शन गोठणपूर हाही एक चांगला संघ आहे आणि इथून तुम्हाला मात्र जास्तीत जास्त धावा बनवणं महत्त्वाचं असेल. उलटो चेंडू. इथून मात्र बघूया. नो मान्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा एक कॉल असेल आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावा ह्या परिपूर्ण केल्या जातात. धावसंख्येमध्ये पण धावसंख्या 2ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 17 या आकड्यांवरती. 17 धावा धावफल करते. आतापर्यंत पाहायला मिळतं 4 चेंडूंचा खेळ झालाय.
कुठेतरी मात्र पाहिलं तर चांगले चेंडू हाताळले जातात, मोठे फटके खेळायचा विचार आहे, परंतु ते प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळत नाही. यावेळेस टॅप केलं चेंडूला, कार्पेटला रोल करतोय चेंडू, एक धाव कंप्लीट केलंय. सदावेचा कॉल असेल का, परंतु कॉलिंग केलं गेलं. एक गुड क्वालिटी दर्जाचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. इथून मात्र जर आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट आपण पाहू शकाल या मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 6 संघ जे आहेत ते टॉप 16मध्ये प्रवेश केला गेला आहे. पहिल्याच दिवशी DCC दांडीपाडा आणि जयशंभू टेंबी ब संघ हा टॉप 16मध्ये पोहोचला. दुसऱ्या दिवशी जर आपण पाहिलं तर जांभूळपाडा संघ आणि एकीकडे आपण पाहिलं तर नक्कीच सातिवली संघ हा क्वालिफाय झाला. आणि कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर साई कृपा डोंगरपाडा आणि एकीकडे आपण पाहिलं तर एकता सुभाषनगर संघ हा क्वालिफाय झाला. हे 6 संघ क्वालिफाय झालेत. यावेळेस धावफलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोचलं 19 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलक 19 या आकड्यावर जाऊन पोचले. चला टीम मीटिंग न करताच लगेच आपण आपला गोलंदाज निवडा आणि लगेच हा सामना सुरुवात करायची आहे. ब्रेक इनिंगमध्ये मी विनंती करेन की जय बजरंग सातपाटी ब संघाचा कर्णधार आणि शिवनेरी रोडखड ब संघाचा कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. पुढील गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं इथून शुभम आलाय आणि पुढचे 6 चेंडू जर आपण पाहिलं तर शुभमच्या माध्यमातून हाताळले जातील. यावेळेस बघूया 6 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय. इथून आपण पाहिलं तर नक्कीच शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु अगोदरच बॅट फिरवली गेली. यावेळेस मात्र क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिलाय. इथून डॉट चेंडू आलाय. डॉट का वाईटला सॉरी वाईटचा इशारा पंचांचा. वाईट चेंडू हाताळला गेलाय आणि यावेळेस आपण पाहू शकाल एक खराब चेंडू. पुन्हा एकदा षटपे चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत वळतात आणि पंच दर्शवतात खराब चेंडू आहे. वाईटचा इशारा हा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला आणि बॅक टू बॅक 2 चेंडू हे खराब चेंडू पाहायला मिळतात. कुठेतरी मात्र धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 या आकड्यावरती. 21 धावा या धावफलकावरती आपण पाहू शकाल. इथून मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस नोमान्स लाडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा एक कॉल मिसफील्ड पाहायला मिळाली. थोडासा फंबल झालाय क्षेत्ररक्षक, परंतु यावेळेस 2 धावा परिपूर्ण झाल्या. धावसंख्या 2 पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोहोचते 23 या आकड्यांवरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. सुरुवातीचे 2 चेंडू जर आपण पाहिले तर बॅक टू बॅक 2 चेंडू हे खराब चेंडू पाहायला मिळाले. चला जय बजरंग सातपाटी ब संघाचा कर्णधार त्याला आपण टॉससाठी या. इथून जर आपण पाहिलं तर यावेळेस मात्र चांगला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धावफलक स्थिरावलं गेलंय 23 या आकड्यावरती. यानंतरची मॅच जय बजरंग सातपाटी ब तर शिवनेरी रोडखड ब या 2 संघांमध्ये. शिवनेरी रोडखड ब संघाचा कर्णधार उपस्थित झालाय, तर जय बजरंग सातपाटी ब संघाचा कर्णधार आपण टॉससाठी या. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच लेगच्या दिशेने फिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथून जर आपण पाहिलं तर यावेळेस डॉट चेंडू पाहायला मिळतोय. कुठेतरी मात्र मोठे फटके खेळण्यापासून थांबवले. यावेळेस सुरुवातीचे 2 चेंडू वाईट तर पाहिले, परंतु कमबॅकही केलं गेलं, कारण आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावफलक स्थिरावलं गेलं 23 आकड्यावरती. मोठा फटका महत्त्वाचा असेल. 30-35चं टार्गेट जरी झालं तर मॅचमध्ये एक फायटिंग स्कोर पाहायला मिळाल. यावेळेस जर आपण पाहिलं तर नक्कीच सॅक्रिफाईस करावं लागलं. इथून मात्र विकेटचं पतन, गडी बाद परतावा लागेल. धावबाच्या स्वरूपामध्ये गडीत झालाय बाद. डीजे थँक्यू डीजे.
थँक्यू डिझाय, थँक्यू. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून 2 चेंडू शेष असतील. पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न होता. यावेळेस डाट चेंडू आलाय. प्रतिमा मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती शुभमला आपण पाहत आहेत. काय कमालीची गोलंदाजी. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. शेवटचं षटक आपण प्रगती पथावरती पाहते. एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण धावफलक 23 आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच झेल होता, परंतु तो सांडलाय झेंडू. सीमारेषा क्लिअर करतो. येतोय चौकार आणि त्या चौकारने धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली 27 आकड्यावरती. 28-20. चला, जय बजरंग सातपाटी बसंघाचा कर्णधार टॉससाठी यायचा आहे. इथे आपण पाहू शकाल शिवनेरी रोडखळ बसंघाचा कर्णधार उपस्थित झालाय. तर जय बजरंग सातपाटी संघाचा कर्णधाराला मी विनंती करेन की आपण टॉससाठी या. थँक्यू डीजे. चला, 2 सलामीचे बॅटर आपण लगेच पाठवा. तर आपण पाहिलं शामराव सातवीसरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा गोल केला. नक्कीच शिवनेरी रोडखड संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर राहुल आलाय पहिलं षटक हाताळण्यासाठी आणि रोनक आणि एकीकडे आपण अमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतात. 28 धावा बनवायच्यात. येणारे चेंडू असतील 24 आणि 24 चेंडू 28ची गरज. स्ट्राईकला अमित, नॉन स्ट्राईकला रोनक. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय तर राहुल आलाय. चला, सामन्याला सुरुवात करायची आहे. 28 धावा बनवायच्या 24 चेंडून मागे. तर बघूया कशा प्रकारे ही खेळी साकारली जाईल. नेक्स्ट मॅच बिग बॅटल असेल जय बजरंग सातपाटी बा आणि शिवनेरी रोडखड या दोन संघांमध्ये. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू हाताळला होता, परंतु आपण पाहिला मिसफील्ड पाहायला मिळालं. फंबल झालाय. थोडासा क्षेत्ररक्षक सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं बँक बॅलन्स कमी आहे, तसाच खर्च करावा लागेल, परंतु इथून मात्र चुकी केलंय. यावेळेस जिथे सिंगल होती तिथे डबल धाव आणि यावेळेस 2 धावा आपण पाहू शकाल, कारण 2 धावणे स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं जाते. अमित आणि रोनक ही जोडी पाहत आहेत आपण. कुठेतरी मात्र पाहिलं एक चांगला खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आज तोच अमित दाखल झालाय यावेळेला फलंदाजीसाठी.
यावेळेस आपण पाहू शकाल पंचांकडे अपील आहे, परंतु ती फेटाळून लावली. आणि इथून जर आपण पाहिलं तर अडाकीस यावेळेस डॉट चेंडू आलाय. पहिले 2 चेंडू जर आपण पाहिलं, 2 धावा पहिल्या चेंडूवरती आणि नंतर डॉट चेंडू हाताळलाय, कमबॅक केलाय, चांगला चेंडू हाताळला गेलाय. कारण माहिती आहे 28 धावा बनवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि तेच काम केलं जाते का बघूया. यावेळेस मस्त चांगला चेंडू हाताळला, इथून मात्र रिक्षा आहे, डायरेक्ट हिट. आपण पाहू शकाल अमित बॅक टू द पॅव्हिलियन, परतावा लागेल धावबादच्या स्वरूपामध्ये. गडी झालाय बाद, गन डीजे ऑन. थँक्यू डीजे. नवीन बॅटर आपण पाहिलं तर नक्कीच अमितच्या जागेवरती राज आपण पाहत आहेत. यावेळेस आता राज आणि रौनक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडूचा जर खेळ पाहिला तर 2 धावा खर्च केला, त्यानंतर आपण पाहिलं काही कमालीचं कमबॅक केलं गेलं. इथून डॉट चेंडू, त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय आणि अमितला परतावा लागला बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेस आपण पाहिलं तर तेच थर्रार काही कमालीचा चेंडू हाताळला गेलाय. इथून पडल्यानंतर चेंडूमध्ये थोडीशी हाईट पाहायला मिळाली आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट चेंडू. इथून कारण माहिती आहे कमी धावा आहेत, त्याच अनुषंगाने गोलंदाजी करावी, मला डॉट चेंडू महत्त्वाचे असतील आणि तेच षटक हाताळलं जाते. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. त्यावेळेस मात्र पाहिलं तर चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. 1 धाव परिपूर्ण झाली, धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 3 या आकड्यावरती. 3 धावा ह्या धावफलकावरती आत्तापर्यंत पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा खेळ झालाय, षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे राहुलच्या माध्यमातून. यावेळेस लाऊड अपील पंचांकडे, पंच दर्शवतात नेक्स्ट स्टंपच्या बाहेर आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर यावेळेस 1 धाव परिपूर्ण झाली. लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडू मागे विजयासाठी 24 धावेची गरज. 18 चेंडू 24 ह्या इक्वेशन आपण पाहू शकाल. इथून मात्र येणाऱ्या 18 चेंडू मागे 24 धावा निघतील का? राज रौनक ही जोडी आपण पाहतात. बघूया गोलंदाजी मार्गावरती कोण दे. तोपर्यंत देऊया डीजेला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत. नक्कीच पुढील गोलंदाज आपण बघूया. आशिष आलाय गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक प्रगती पथावरती असेल. पहिल्या षटकाचं कौतुक करावं लागेल कारण इथून अप्रतिम गोलंदाजी, फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्या. यावेळेस खोलवट टप्प्याचा चेंडू आहे. इथून आपण पाहिलं तर नक्कीच 1 धाव परिपूर्ण झाली. यावेळेस एक वाक्य निर्याला मात्र हा चेंडू, परंतु तितकं चांगलं क्षेत्रक्षणी पाहायला मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाईल आणि परंतु आता मात्र 18 चेंडू आणि 24ची गरज असल्यानं तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावा लागणार आहे. यावेळेस धावसंख्येमध्ये भर आणि धावफलक जर आपण चेक केलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 5 या आकड्यावरती. यावेळेस मात्र काय कमालीचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. इथूनही मात्र पाहिलं तर याही गोलंदाजाकडे भन्नाट वेग आहे. पाहिलं तर नक्कीच मोठे फटके खेळू दिले जात नाही. दोन फलंदाज चर्चा झाले
परंतु काय असेल निकाल बघूया. यावेळेस चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, वन बाउन्स क्षेत्ररक्षण झालंय. इथून मात्र थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा ह्या दोन्ही पुढे सरसावली जाईल आणि जाऊन पोहोचेल 7 या आकड्यांवरती. 3 चेंडू आणि 3 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस 3 धावा ह्या खर्च केल्या गेल्यात. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट चेंडू आला आणि यावेळेस सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं. इथून जर आपण पाहिलं काय कमालीचा चेंडू आता केलाय. यावेळेस यष्टी उद्ध्वस्त केली गेली, क्लीन बोल्ड पाहायला मिळालाय. इथून फलंदाज बाद डीजे. थँक्यू डीजे. या गाण्यानंतर नक्कीच आई एकविरेचा आठवण आली. कारल्याचा डोंगर आणि आई एकविरा. वेळेस मात्र नक्कीच चांगला चेंडू हाताळला गेला होता. तितका चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लेगबायच्या स्वरूपामध्ये एक धाव परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या जर आपण पाहिली एकने पुढे सरसावली जाते, जाऊन पोचते 8 या आकड्यांवरती. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेस 5 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील आहे. याच पंचांचा बोट आकाशाकडे. इथून राज बॅक टू द पॅव्हिलियन परतावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर आता मात्र येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मागे 20 धावेची गरज. इथून जर आपण पाहिलं तर कमबॅक केलाय ते म्हणजे वज्रेश्वरी कृपा तांदुर्डे. अप्रतिम खेळी साकारली जाते. येईल पुढे फलंदाज, येईल गोलंदाज. तोपर्यंत देऊया डीजेला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत. थँक्यू डीजे, थँक्यू. यावेळेस जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती प्रज्वल, तसंच नवीन फलंदाजी दाखल झालाय हर्षलला आपण पाहते. हर्षद यावेळेस नवीन फलंदाजी दाखल झालाय. इक्वेशन जर पाहिलं आपण समीकरण पाहू शकाल. यावेळेस येणारे चेंडू असतील 12 आणि 12 चेंडू मागे 20 धावेची गरज. इथून फटका फसला, मात्र झेल महत्वाचे आहेत कारण धावा कमी असल्या कारणास्तव मात्र रन्स मात्र थांबावे लागतील, कुठेतरी विकेट्स घ्यावे लागतील, डॉट चेंडू महत्वाचे असतील. परंतु यावेळेस आपण पाहिलं तर हा झेल धरती मातेला दान केला गेला आणि इथून एक धाव परिपूर्ण झाली. आता मात्र 19 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 11 आणि 11 19 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच नक्कीच जय बजरंग सातपाडी ब आणि शिवनेरी रोडखड ब या दोन संघांमध्ये असेल.
यावेळेस चांगला फटका इटू ते काप चेंडू ट्रॅव्हल चेंडू कार्पेटला रोल करतो चांगला क्षेत्रक्षण झालं दुसऱ्या धावेचा कॉल असेल का परंतु नाही एका धावेवरती समाधान धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोचते 10 या आकड्यांवरती. आता मात्र येणारे चेंडू असतील 10 आणि 10 चेंडू मागे विजयासाठी 18 धावेची गरज. 10-18चं समीकरण आपण पाहू शकाल. 28 धावेचा पाठलाग करताना आपण पाहत आहे तर साई सुदर्शन गोठणपूर संघाला. यावेळेस चांगला फटका आहे उडवलाय क्षेत्ररक्षक आहे इथून मात्र यावेळेस हा झेल टिपलाय आणि आपण पाहू शकाल इथून गडी बाद झालाय. यावेळेस सिद्धेश बॅक टू द पवेलियन परतावा लागेल. इथून विकेट होते पतन गॉन डीजे. फटका पाळायला आहे ऑफच्या दिशेने चेंडू कार्पेटला रोग क्षेत्ररक्षक आहे इथून मात्र बघूया एक धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोचते ती म्हणजे एकंदरीत 11 या आकड्यावरती. आतापर्यंत पाहिलं तर 8 चेंडू आणि 8 चेंडूंमागे जर आपण पाहिलं तर विजयासाठी 17 धावेची गरज. 8-17चं समीकरण. इथून मोठा फटका आहे चेंडू सीमारेषा क्लिअर आलाय षटकार. आता मात्र 11 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 7 आणि 7 चेंडू 11 धावा. येणारे चेंडू असतील 7 आणि 7 चेंडू मागे 11 धावेची गरज ही आपण पाहू शकाल. पलटो चेंडू होता चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालंय परंतु आपण पाहू शकाल इथून एक धाव ही परिपूर्ण झाली. धावसंख्येमध्ये धावसंख्या 1ने पुढे सरसावली जाते आणि जाऊन पोचते 18 या आकड्यांवरती. आता मात्र समीकरण जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू असतील 6.5 चेंडू 10ची गरज. 28 धावेचा पाठलाग करताना साई सुदर्शन गोठणपूर संघाला पाहतोय. आता शेवटचं षटक प्रगती पथावर असेल आणि सगळं शेवटच्या षटकात जर आपण पाहिलं तर 10 धावा बनवायच्या आहेत. 28 धावेचा पाठलाग करताना पुढील गोलंदाज जर आपण पाहिलं शेवटचा अंतिम षटक धीरजच्या माध्यमातून षटक हाताळते. आता मात्र 10 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 चेंडू 10 धावा. यावेळेस उडवलाय बघूया. यावेळेस चेंडू सीमारेषा क्लिअर करतोय. इथून आलाय षटकार आणि त्या षटकाराने धावसंख्येमध्ये भर धावफलक मात्र वाढते आणि जाऊन पोहोचलंय ते म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 24 या आकड्यावरती. विजयासाठी 4 धावेची गरज असेल मात्र येणारे चेंडू असतील 5 आणि 5 चेंडू 4 धावा. ही समीकरण आपण पाहू शकाल. काही कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते हर्षदच्या माध्यमातून.
अप्रतिम खेळी साकारले. हे 2 षटकार मात्र निर्णायक ठरल्यात आणि ते षटकार आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस चांगला फटका आहे. बघूया चेंडू कार्पेटला रोल करतोय. 1 धाव परिपूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा एक कॉल असेल आणि जवळजवळ आपण पाहिलं इथून तर नक्कीच विकेटचं बदन गडी बाद झालाय आणि इथून आता मात्र 1च धाव परिपूर्ण झाली. आत्ता मात्र येणारे चेंडू असतील 4 आणि 4 चेंडू मागे विजयासाठी जर आपण पाहिलं तर 3 धावेची गरज. पहिला चेंडूवर षटकाराला तर दुसऱ्या चेंडूवर धावेच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय. आता 4-3चं एक समीकरण आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज नवीन बॅटर आपण पाहता शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यावेळेस नेक्स्ट मॅच जय बजरंग सातपाडी बा आणि शिवनेरी रोडखडबा यामध्ये जर आपण पाहिलं शिवनेरी रोडखडबा संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही संघांनी तयारीत राहा. प्रतीक नाही बाबू, प्रतीक प्रतीक इथून आपण पाहिलं तर यावेळेस अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावेची गरज. येणारे चेंडू असतील 3 आणि 3 चेंडू 3 धावेची गरज. मॅचमध्ये आले रंगात. इथून मात्र आपल्याला पाहिलं तर नक्कीच आता मात्र बॉल टू बॉल धावा पाहिजेत. आता 3 चेंडू आणि 3ची गरज आहे. येणाऱ्या 3 चेंडू मागे 3 धावा निघतील का हा प्रश्न आहे. यावेळेस उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु आपण पाहिलं तर नक्कीच सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथून आपण पाहिलं तर नक्कीच यावेळेला इथून धावाच्या स्वरूपामध्ये गडी बाद झालाय. आता मात्र 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडू मागे 1 धावेची गरज. हा झेल पकडायला पाहिजे होता कारण इथून पाहिलं तर आपण झेल जर टिपला असता तर महत्त्वाचा असता कारण तुम्हाला झेल टिपणं ट्राय करणं हे महत्त्वाचं होतं. आता 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. येणारे चेंडू असतील 2 आणि 2 चेंडू 1 धावेची गरज. धावफलक जाऊन पोचले ते म्हणजे 27 या आकड्यावरती. न्यू बॅटर हर्षदच्या जागेवरती नयनला आपण पाहू शकाल. इथून जर हा चेंडू डॉट आला तर मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते. बघूया काय असेल मॅचचा निकाल. 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. सुपर ओव्हर पाहायला मिळते की मॅच फिनिश होते. नक्कीच इथून पाहूया क्षेत्ररक्षण सजवलं गेले. यावेळेस आपण पाहू शकाल इथून मात्र 2 चेंडू 1 धावेची गरज आहे. चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज, विनंती असेल. काय असेल मॅचचा निकाल नक्कीच पाहणार आहोत. या चेंडूवरती मात्र मॅच फिनिश केली जाईल का. इथून जर आपण पाहिलं तर यावेळेस साई सुदर्शन गोटरपूर संघ विजयी झाला. विजयी संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं कौतुक. नेक्स्ट मॅच जय बजरंग सातपाडी ब तर एकीकडे शिवनेरी रोडखड. तर शिवनेरी रोडखड संघ आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. सर्वांनी हँडशेक करून घ्या, कंपल्सरी असेल. तर हँडशेक कंपल्सरी असेल. मॅन ऑफ द मॅच ठरलाय हर्षद. हर्षद आहे ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.